चला तर आपण हा कांदा घेऊया, ह्याला थोडं जाडसं कापूया आणि मिक्सरमध्ये चॉपिंग बोलमध्ये ह्याला एकदम बारीक करायचं आहे, त्यामुळे मी असं कापून घेते. मी 2-3 कांदे घेतले आणि ते आता मी चॉपिंग बोलमध्ये कापून घेणार आहे. 3 कांदे घेतले, त्याला मी या चॉपिंग कटरमध्ये एकदम बारीक करून घेतले, ते तुम्ही पहा. बघा इतका बारीक कापून घेतलाय कांदा. झालेली आहे. त्याच्यामध्ये आपण थोडं तेल टाकूया फोडणीसाठी. थोडे जिरे टाकूया, तेजपत्ता आणि काळी मिरी, लवंग, बारीक चिरलेला कांदा. थोडं लालसर होईपर्यंत आपण ह्याला फ्राय करूया कांद्याला. त्यातच आपण थोडे 2-3 हिरव्या मिरच्या टाकूया. कांदा थोडा लाल झाल्यावर आपण ह्याच्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट टाकूया आणि परत एकदा त्याला मस्तपैकी हलवून घेऊ. आपला कांदा लाल झालाय. आता आपण याच्यामध्ये टोमॅटो टाकले. जोपर्यंत टोमॅटोला पाणी सुटत नाही, टोमॅटो विरघळत नाही, तोपर्यंत आपण ह्याला असं फ्राय करत राहूया. आपला कांदा टमाटा एकजीव झालाय. आता आपण त्याच्यामध्ये थोडी हळद, मालवणी मसाला तिखट 2 चम्मच टाकते मी, कारण खूप टेस्टी मसाला आहे हा. आणि 1 चम्मच गरम मसाला, धना पावडर 1 चम्मच, साधं तिखट अर्धा चम्मच. किती मस्त कलर आलाय. आपण गॅस कमी करूया. तोपर्यंत हा मसाला फ्राय होईपर्यंत आपण वळूया. आपला मसाला एकजीव झालाय. आपण आता त्याच्यामध्ये 1 ग्लास पाणी टाकूया आणि मसाल्याला उकळी येऊ द्या. चांगली उकळी आली तर आपण त्याच्यामध्ये आपले वडे सोडूया. त्यासाठी आपण घेऊया बेसन पीठ. जेवढं तुम्हाला पाहिजे तेवढं, किंवा अर्धी वाटी 1 वाटी पण चालेल. बेसन पीठ घेतलंय, त्यात थोडी हळद, मीठ, लाल तिखट आणि थोडंसं गोड तेल. चांगलं एकजीव करून घेऊ पहिला, नंतर आपण ह्याच्यामध्ये पाणी टाकूया. पाणी जास्त टाकायचं नाहीये आणि जास्त ओलसर पण नाही, आपल्याला कोरडंच बनवायचंय. थोडंसं पाणी टाकायचं आणि त्याच्यामध्ये आपण असं कोरडं करून घ्यायचं. आणि आपल्याला हवे तसे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे. बारीक बारीक वड्या पाडून घ्यायच्या आणि आता आपण ह्याला फ्राय करूया तेलामध्ये.
तेल गरम झालंय. आपण जे वडे केलेले त्याला थोडं फ्राय करून घेऊया. आता हे झाले, आपण ह्याला काढूया. आपण ह्याच्यात थोडंसं मीठ टाकूया. आपली ग्रेव्ही तयार आहे. हिला एक चांगली अशी उकळी येऊ देऊया. मग आपण हे तळलेले वडे ह्याच्यात सोडायचे. वडे सोडूया. थोड्या वेळ आपण ह्याला झाकण लावून वाफू देऊया, म्हणजे ती शिजेल. आपली भाजी तयार झाली. बघा किती मस्त तरी पण आलेली आहे आणि आपले वडे चांगले शिजले पण आहेत. ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच लाईक, कमेंट आणि शेअर करा.